गुड मॉर्निंग गणपती बाप्पा मोरया. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं मराठी ब्लॉगवर. नक्की तुम्ही सपोर्ट कराल मराठी ब्लॉगसाठी. जय महाराष्ट्र. भोरच्या नेकलेस पॉईंटला चाललेलो आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल हे डेस्टिनेशन. पुण्याच्या 40 किलोमीटर अराउंडमध्ये जी काही डेस्टिनेशन्स असतील ते मी तुम्हाला एक्सप्लोअर करून देणार आहे. माझे ब्लॉग्स बघा, सबस्क्राईब करा त्यासाठी. चलो. सुंदर, अतिशय सुंदर. पाणी साचले, शेत आहेत आणि पेरण्या पण झालेल्या आहेत. बळीराजा किती सुखी आहे यावरून अंदाज येईल. आणि असाच चांगला पाऊस पडत राहू दे तेव्हा. आमची धरणं भरू दे जी अजूनही भरलेली नाही आहेत. सुंदर सुंदर डोंगर, मोकळे मोकळे रस्ते आणि ही आमची सकाळची राईड. झोपा जर काढाल तर या सगळ्या गोष्टी नाही मिळणार. सकाळी लवकर उठावं लागतं. तुमची जी काही गाडी आहे, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, ते तरी ॲटलिस्ट काढावी लागते. हा बघा आमचा लाईनअप 1 2 आणि मागे 2 3 4. वा, आपण नदी क्रॉसिंगला आलेलो आहोत. नदीला पाणी आलेलं आहे एवढ्या पावसानंतर नक्कीच. वा वा वा, अतिशय सुंदर. हीच ती नदी. थांबून बघूया जरा. खरंच वा 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 वा, अतिशय सुंदर. तिथून ओढा येतो, तिथून नदी येते आणि पाणी अजूनही फ्लो होतंय. प्रवाह आहे अजून नदीला. छान. आणि ही शांतता. तिथे भरलेला आहे पाऊस आणि तिथे ऊन आणि पाऊस, ऊन आणि पाऊस. हा खेळ आहे नुसता. आयुष्याचा पण असंच आहे. आज पाऊस नाही आहे त्यामुळे रायडिंगला इतकी पण मजा नाही वाटत आहे. पाऊस असता तर नक्कीच गोप्रोची बँड वाजली असती. आपण आता निघालेलो आहोत बनमस्का खायला केडशिवापूरला. फार फेमस झालेलं आहे ते ठिकाण. बघू कसं आहे. तिथे पोचल्यावरच दाखवतो कसं आहे. गाडी छान आहे वेगणार. खूप छान गाडी आहे किंवा ऑफिस कमवण्यासाठी खूप चांगली आहे. हो. आणि आजकाल असं वाटतं की मोठ्या गाड्या सिटीमध्ये नकोच आहेत. सगळ्यांना वाटतं आम्ही कारच नाही गाडी पाहिजे, पण सिटीमध्ये काय घेऊन जायची एवढी. नाही, मी पण नाही. क्रेटा कुठे घेऊन जाऊ शकतो आता. जागाच नाही राहिली गाडी चालवायला नीट. तू फक्त हायवेला क्रेटा घेऊ शकतो मी बाहेर. एकदम नॅचरल थेरपी असते ती शांततेत हवेची आणि त्या पाण्याचे आवाज जे असतात ना. वा वा. थोडंसं पटपट 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 जाऊया कारण बनमस्का आमची वाट बघतोय. हो हो हो, कामथडीला पोचलो.
हॉटेलं बंद झाली त्या रोडवरची बरं का. म्हणजे प्रत्येकानेच खायचं काय येऊन, म्हणजे रोडवर प्रवास काय खायलाच करतात का? अरे बिझनेस जेव्हा तुम्ही खोलता ना थोडासा विचार करा. ठीक आहे, ते आपलं टार्गेट ऑडियन्स काय आहे, किती आपण काय क्वालिटी देऊ शकतो जी मेंटेन करू शकतो, मगच एवढा खर्च करा. मराठी उद्योजक जरा शहाणे व्हा. भरपूर अशी हॉटेलं आहेत जी बँगलोर हवेला पुण्यावरती, पुणे आणि अराउंड प्लेसेसला भरपूर बंद झालेली आहेत. काही बिझनेस सुरू करायच्या आधी ना विचार करा आपल्याला काय कॉम्पिटिशन आहे आजूबाजूला, किती गर्दी आहे. कारण आज असं झालेलं आहे ना, एखाद्याची जमीन असेल बाजूला, त्याने हॉटेल काढलं ना त्याला बघून बाजूचा पण जमीनवाला हॉटेल काढायला बसलेला आहे. एखाद्याने किराणा माल काढलं तर बाजूचा पण किराणा माल काढतो. पण प्रत्येकाचं चालेलच असं नाही आहे. शेवटी क्वालिटी मॅटर करते, कस्टमर्स कसे तुम्ही मॅनेज करता ते मॅटर करतं, प्राइसिंग मॅनेज करतात. पुण्यात घेतली तर नक्की काही पॉसिबल आहे. ठीक आहे ना, तुम्ही वेगळे काही प्रोडक्ट द्या, लोक नक्कीच तुम्हाला अटॅच होतील. सकाळचे 8च वाजलेले आहेत, घरी 8:30-9पर्यंत बस का खाऊन पोचू पण आपण. म्हणजे असं वाटतं ना घरी गेल्यावर रिफ्रेश बटन दाबलेलं आहे आणि आपण झोपेतून उठलो आहे, फक्त बाहेर गेलोच नाही. एवढ्या लवकर जेव्हा आपण घरी पोचतो फिरून वगैरे, चहा पिऊन वगैरे, तर याला आयुष्य म्हणतात. म्हणजे आपण जगलं पाहिजे. आपण कमवतो एक्सपिरियन्स घेण्यासाठी, नुसतं कमवतच राहण्याच्या मागे जर राहिलो ना तर मग सांगता नाहीत काय होईल शरीराचं. शरीर आणि मन या दोन गोष्टी जपल्याच पाहिजेत. सगळ्या गोष्टी विसरायला होतात जेव्हा आपण राईडवर येतो, बरोबर. सेफ राईड टाईम निवडा कायम. ठीक आहे, चांगले मित्र निवडा ज्यांच्याबरोबर तुम्ही राईडवर जाल. पुढचे ब्लॉगसुद्धा मी मराठीमध्ये बनवायचा प्रयत्न करेन. नक्की सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टवर सगळं डिपेंड आहे. मुंबई, पुणे इथून भरपूर लोक जे आमच्यासारखी पोरं आहेत, जे किंवा 50+ जे आहेत, मी बघितलं आहे राईड्स करतायत लोक, फक्त त्यांना लोकेशन्स नाही माहिती. अरे इथे गर्दी, तिथे सगळे एकाच ठिकाणी जातात, तसं करू नका. ठीक आहे, तुम्ही नवीन नवीन एक्सप्लोअर करा. सगळ्या गोष्टींमध्ये मजाच असते. ठीक आहे, असं नाही की इथेच मजा आहे तिथेच मजा आहे, असं काही नसतं. आमचे काही मित्र खेळ करत आहेत, पट्टे चुकवायला बघतायत. हलका हलका सूर्यप्रकाश आमच्यावर येतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग नक्कीच सुंदर होत असेल. आपण खेड शिवापूरच्या जवळ आलेलो आहेत, आता सध्या वरवे गावाजवळ आहे. ठीक आहे, इथे ना भाजी विकायला असतात, भरपूर गर्दी असते. ले लो. चला तर मग मनमस्का खाऊन झालेला आहे आपला. पुढच्या प्रवासाला म्हणजे परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे आपण. 1 टाईमसाठी चांगला आहे चहा. बनमस्का थोडा जाड होता, एकदम मेल्टी पण नव्हता, पण ठीक आहे, एकदम स्मूथ नसला तरी प्रवासाला आल्यावर बाहेर जर बनमस्का खायची इच्छा झाली तर ठीक आहे, त्यासाठी चांगला ऑप्शन आहे. चहा पण चांगला होता, मलईदार होता वेगळाच. अरे कुत्र्या, मरायचं आहे का रे? डायरेक्ट मध्ये घुसला ट्रकच्या. अय्यो, हीच भीती असते. जगदंब पुढेच आहे. शौर्यवाडा, वा वा वा, सगळं काही सुंदर मजेदार. खवय्या रसिकांसाठीची ही जे असलेलं हे लोकेशन आहे खेड शिवापूर.
आय होप आजच्या गप्पा टप्पा तुम्हाला आवडल्याच असतील. छोटासा ब्लॉग आहे, पण सुरुवातीचे ब्लॉग छोटेच ठेवेल मी, बोर नाही होणार. त्यामुळे ओळख झालेली आहे थोडीफार, तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून फॉलो तर करालच, आणि त्यातून आपली ओळख वाढत राहील. नवीन नवीन रस्ते तुम्हाला फिरवायला मला नक्कीच आनंद होईल, आणि तुम्ही माझ्याबरोबर असेच राहा. ही नवीन सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपण सर्व आपली काळजी घ्या, ठीक आहे? आपल्या घरच्यांची. ड्राईव्ह सेफ, स्टे सेफ. हा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.